अशी टीम आहे संघर्ष 11 गवाळी संघाकडे. तर साई किरण 11 नवापाडा संघ योगेश प्रेम घुडेच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये दाखल झाली. योगेश बरोबर लक्ष्मण, भावेश, प्रेम, उमेश, सोमनाथ, प्रवीण, हेमंत, रोहित, कल्पेश, रुपेश आणि सार्थक 12th मॅन. अशी टीम आहे. आणि या दोन संघांमध्ये भगवा चषक 2025 मध्ये रणशिंग फुंकलं जाते. पहिला चेंडू इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर 4 रन चौकार. 4 धावांबरोबर सनसनाटी सुरुवात इथे साई किरण 11 नवापाडा संघाची. 2 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचे आहेत 4. त्यामध्ये तिसऱ्या षटकानंतर जो ड्रिंक ब्रेक आहे त्याचा 1 मिनिट आम्ही वजा करू. पण बाकी 20 मिनिटामध्येच तुम्हाला 4 षटक टाकायचे. लक्षात ठेवा, नाही टाकू शकलात तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन असेल. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. संघर्ष 11 साई किरण 11 नवापाडा विरुद्ध संघर्ष 11 गवाळी. 2 बलाढ्य संघ पहिल्याच फेरीमध्ये एकमेकांच्या समोर. गोलंदाज अमन आणि फलंदाज सोमनाथ. इथे चांगला चेंडू होता. लेन चांगली होती. यावेळेस थोडासा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. हात खोलता आले नाहीत. 1 धाव धावफलकावरती मिळणारे 5 धावा पहिल्या षटकामध्ये या धावफलकावरती येत आहेत. फील्ड सेटिंग बघितली. मिड ऑन मिड ऑफ क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतायत. गोलंदाज कुठल्या लेंथ वरती टाकणारे आपल्या लक्षात आलं असेल आता तर फलंदाजाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कल वरती. इथे यष्टिरक्षकाकडून निषेध, मात्र थर्ड मॅन कव्हर करेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईडिश मिड ऑफ आहे. डीप मिड विकेट आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. अशी रचना 38 सर्कल वरती. कव्हर पॉइंट म्हणता येणार नाही, मात्र पॉइंटच्या थोडासा मागे क्षेत्ररक्षक आहे. इथे धावफलकावरती 5 आहेत. पहिलं षटक सुरू असताना अमन गोलंदाजीसाठी कमबॅक करताना पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. यास परत एक धावेमध्ये चेंडू मात्र गली आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू आहे. थर्ड मॅन पोहोचेल चेंडू पर्यंत. एकच धाव अपेक्षित आहे. थ्रो लगेच दिला जातो यष्टिरक्षकाकडे. धावफलक 6. पहिलं षटक इथे सुरू आहे. 6 धावा दोन्ही खेळाडूंनी आता खातं खोललेलं आहे. योगेश 1 वर तर सोमनाथ 5 वर. अमन आघाडीचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथे फुल टॉस आहे. आम्ही चांगली चर्चा करत होतो तर खराब चेंडू टाकला अमननं इथे आणि 6 धावा इथे प्राप्त करतायत. इथे खणखणीत षटकार सोमनाथ कडून. धावफलक 12. फुल टॉस बॉल सोपा होता आणि काय लॉफ्ट केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा निश्चित धावफलकाला बळकटी देणार आहेत. 12 पोहोचतायत इथे 12 ऑन बोर्ड. अनेक मान्यवरांचं मोठं सहकार्य या स्पर्धेला प्राप्त झालेले आहे. त्या सगळ्या सहकार्यांचे बॅनर्स आपल्याला इथे दिसत आहेत. खर तर एवढा मोठा सोहळा उभा करायचा म्हटल्यानंतर एकट्या दुकट्याचं काम नसतं. मात्र सुनीलजी माळी, नकुलजी भांडे सातत्यानं स्पर्धा आयोजित करतात. हो, परत एकदा वॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. काय देखना फटका आहे. इथे लाजवाब नजाकतदार, इथे डोळे तृप्त करणारा एक शानदार षटकार. 6 धावांबरोबर 18. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. सनसनाटी सुरुवात इथे. विशेष म्हणजे फलंदाज सोमनाथनं आज इथे विस्फोट घडून आणले. धमाके करून दिले. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार सोमनाथ कडून. तर धावफलक पोहोचवला जातोय तब्बल 18 वर. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या षटकामध्ये या धावा येताना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. नगर कल्याण हायवेच्या बाजूने बघायचे कोणाला आणलं जाईल. प्रत्येक संघामध्ये 4-5 गोलंदाज संघनायक ठेवत असतो. एखाद्यावरती जर अटॅक होत असेल तर ज्यावेळेस जिथे दुसरा गोलंदाज वापरण्याची वेळ येईल त्यावेळेस एक ऑप्शन असावा. त्यामुळे फक्त 4 गोलंदाजांनी जे 5 षटके टाकायच्या 4 गोलंदाजांसह कोणी येणार नाही ग्राउंडवरती.
यस, वाईट चेंडू आहे. उजव्यापेक्षा बराचसा बाहेर चेंडू होता इथे. अतिरिक्त धाव 19 वरती पोहोचतोय. स्कोअर गोलंदाज दर्शन आहे. चांगला फटका टोले जंग फलंदाजी. मिळतायत 6 धावा. लागोपाठचा दुसरा चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे कॅच सोडून दिला जातोय. सोपा झेल इथे सुटलेला आहे आणि धावफलकावरती धावा पोहोचतायत पुढे. 19, माफ करा 27. वरून धावफलक 27 आहे. षटक क्रमांक दुसरं दर्शन गोलंदाजीसाठी येतोय. ओहो हो, खूपच खराब चेंडू आहे. इथे नो बॉलची घोषणा आणि तिथे झेलही सुटला जाईल. तर धावाची संधी असू शकते, मात्र थ्रो खूपच स्लो येतोय. 2 धावा, नो बॉल. 3 धावा इथे मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट मिळेल. दर्शनचं षटक मात्र बरंच महागडं जाताना इथे दिसतंय. 30 धावा धावफलकावरती दुसऱ्याच षटकामध्ये लागलेला दिसत आहेत. तर सोमनाथ 4 चेंडूमध्ये 17, योगेश 6 चेंडूमध्ये 11. दोघांनी धावांची लयलूट केलेली आहे, प्रचंड लयलूट. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा अशीच लयलूट केली होती एकदा. कुठे केली, कशी केली त्याची चर्चा करू आपण. मात्र धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. आता 31 धावा. दर्शनचं हे षटक, पहिलं षटकही महागड होतं. या षटकामध्ये देखील भरपूर धावा. दोन्ही षटक धावांनी भरलेली आहेत. रन्सने रीच आहे दोन्ही षटक. 31 धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये साई किरण नवापाडा. गोलंदाज दर्शन, लांबचा रनअप आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. वाईडची घोषणा. लांबलेलं षटक, अजून लांबत जाणार. 1 नो बॉल, 2 वाईड या षटकामधून. धावफलक 32. दुसरं षटक इथे सुरू आहे. 32 लॉस ऑफ नो. चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये. विशेषतः आक्रमक आहे. 4 चेंडूमध्ये 17, 7 चेंडूमध्ये 12 योगेश. सोमनाथ 17, 4 चेंडूमध्ये. फुल टॉस आणि कव्हर्सला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचला तिकडे. 1च धाव मिळणार आहे. धावा सेव्ड करतायत इथे. अशा धावा सेव्ड केल्या पाहिजेत प्रत्येक शॉटवर, तेव्हा अंकुश लागू शकतो, लगाम बसू शकतो इथे साई किरण नवापाडा संघाला. संघर्ष 11 गवाळी. दर्शनचं हे षटक. 15 धावा, 5 चेंडूमध्ये 15 धावा दर्शनने खर्च केल्या. ते अगोदर 18 धावा आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये. पुन्हा लोअर फुल टॉस, मिड विकेट, स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अडवतोय, हाताने नाही पण पायाने चेंडू अडला. 1च धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक 34. षटक संपलं दुसरं. साई किरण नवापाडा 34 धावा फॉर नो लॉस. 2 षटकांचा खेळ संपला.
नवीन गोलंदाज प्रकाश पहिले 2 षटक फलंदाजांनी गाजवलेले. 34 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मोठी भागीदारी ही वडलोपार्जित न संपणारी संपत्ती असते. अलीकडे नाही, पूर्वीचा काळ होता तो की एखाद्या पिढीने कमावलं तर असं म्हटलं जायचं की 7 पिढ्या संपणार नाही. वाईट चेंडू आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की भरपूर पैसा तुम्हाला मिळाला तरी सुद्धा त्याच पिढीमध्ये तो पैसा संपलेली सुद्धा अनेक कुटुंब तुम्ही तुमच्या गावात बघितली असतील. 35 धावा धाव फलकावरती. क्रिकेटमध्ये देखील होतं बऱ्याच वेळा की पहिल्या विकेटनं भरपूर मोठी सुरुवात करून दिली तरी सुद्धा तो डोलारा कायमचाच राहील हे सांगता येत नाही. ओहो, खराब आहे, खराब चेंडू आहे. भरपूर खराब गोलंदाजी बघायला मिळते. प्रकाश गोलंदाजीला येतोय. यस, पंच अंपायर्स कॉल ओव्हर द वेस्ट चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन टाकला जातोय. माधव ठाकरे सर ॲज अ थर्ड अंपायर आपण बघणार आहोत. ओव्हर द वेस्ट खरं तर वाईड तर आहेच येतो, मात्र नो बॉल असेल का हे पंच या ठिकाणी ठरवतील. 21व्या क्रमांकाचा नियम नो बॉलसाठी, 22व्या क्रमांकाचा नियम वाईड बॉलसाठी आहे. परंतु ज्यावेळेस वाईड बॉल असतोच पण तो जर नो असेल तर मग काय करायचं, तर एक संकेत आहे, नो बॉल अगोदर येतो, मग नो बॉल तो दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग नो नसेल तर तो वाईड मध्ये येईल. यस, नो बॉल. नो बॉल अंपायरचा कॉल होता. पंचांना थोडीशी शंका असल्यानंतर ते तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, कारण अन्याय कोणावरती होऊ नये ही पंचांची प्रामुख्याने भावना असते. तिसऱ्या षटकामध्ये अजून सुरुवात झालेली नाहीये. 2 अतिरिक्त बॉल बघायला मिळाले. 36 धावा धाव फलकावरती येत आहेत. डाव्या हाताने ओव्हर राऊंड विकेट टाकलेला चेंडू, गॅप तिथे नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डीप वरून राम येईल, चेंडू अडवतोय तर धाव फलकावरती मात्र 1 धाव. 1 धाव इथे मिळणार आहे. धाव फलक 37 धावा. साई किरण नवापाडा 37. बाहेरची कट जरूर आहे, मात्र थर्डमॅन अजून जास्त मागे. तो पहिल्या स्लिप मध्ये असणं गरजेचं असतं. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असल्यानंतर असे कॅच जरूर होऊ शकतात, मात्र पूर्ण बचावात्मक फील्ड सेटिंग या मॅच मध्ये आपण बघतोय. त्यामुळेच की काय अशा प्रकारचे कॅचेस होत नाही. आता क्षेत्ररक्षकाला थोडंसं पुढे घेतलेलं आहे. खरं तर तो कव्हरच असतो यष्टीरक्षकाचा. यष्टीरक्षक मागे आहे आणि त्यामुळे त्याला पुढे घेतलंय. यस, यावेळेस मोठा फटका आहे आणि 6 धावा इथे मिळतील. लांब लचक खेळलेला एक देखना पॉवरफुल षटकार. सहा धावांबरोबर 43 धावा. तिसरं षटक लांबलेलं षटक आहे. धावा देखील भरपूर येत आहेत त्या षटकामध्ये. 43 लॉस ऑफ नो. सोमनाथ आणि योगेश, साई किरण नवापाडाची सलामीची धुरंधर जोडी. काय दमदार सलामी दिली त्याने. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 43 धावा धाव फलकावरती लावल्यात. जिथं त्यांना कमजोर चेंडू सापडलाय, जिथं कच्चा बॉल सापडलाय, तिथे आघातच केलेत. मोठे मोठे फटके दोन्ही फलंदाजांनी खेळलेत. सोमनाथ 7 चेंडू मध्ये 24. फुल टॉस आणि पुन्हा सोमनाथचा षटकार. दुसरा लागोपाठचा. सोमनाथ ऑन फायर. 49 धावा. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस. हो, षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. फलंदाजी करणाऱ्या संघ मालक सन्मान्य सुरेशजी गुडे यांच्याकडून हे बक्षीस आले. यस, उचललाय चेंडू आणि षटकार. तिसरा लागोपाठचा. सुरेशजी गुडे संघ मालक, साई किरण नवापाडा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पटकावलंय सोमनाथनं. 36 धावा नाबाद सोमनाथ, तर 55 धावांची अर्धशतकी भागीदारी इथे सोमनाथ आणि योगेश यामध्ये.
तर तुम्ही बघा भागीदारीमध्ये 14 धावा मात्र योगेशच्या आहेत, तर 36 धावा सोमनाथच्या आहेत. योगेश पेक्षा कमी बॉल खेळले सोमनाथनं. यस, चांगला चेंडू, लेट खेळला, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू होता निर्धाव. 3 षटक संपलेले आहेत. 55 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये. अंपायर्सने बोलवले, तुम्ही जाऊ शकता. दोन वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल टाकला होता. आता 2:23 झालेले. 2:22ला आपण स्टॉप केलाय स्कोअर. आता स्टॉप क्लॉक. परंतु लक्षात ठेवा 16 मिनिटं घेतलेत तुम्ही पहिली 3 षटकं टाकण्यासाठी. पुढच्या 4 मिनिटामध्ये जर शेवटचं चौथं षटक पूर्ण झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल. ड्रिंक्स ब्रेकचा टायमिंग आपण वजा करतोय आणि त्यानंतर जसं पहिला बॉल सुरू होईल तिथून पुढे 4 मिनिटामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. 55 धावा धाव फलकावरती येत आहेत. ऋतिकला गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. साई किरण नवापाडा, सोमनाथ, योगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये ठाण मांडून ते फलंदाजी करतायत. याचबरोबर हा चेंडू इथे चांगला ठरतो. चेंडू निर्धाव चेंडू असणार आहे. धाव फलकावरती 55 धावा. ऑस्ट्रेलिया, मला तर रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियामध्ये काही अशी षटकं टाकली होती. तो 70 सेकंद 80 सेकंदामध्ये म्हणजे 1.5 मिनिटामध्ये 1.5 मिनिटाच्या आत षटक पूर्ण करत होता. यावेळेस उंच टॉले जंग फटका आणि इथे 4 धावांची मोहर. खणखणीत चौका. ऋतिक वरती हल्ला चढवला जाईल. 59 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. विदिन 4 मिनिट तुम्हाला हे षटक पूर्ण करायचंय. नाही पूर्ण करू शकलात तर तुम्हाला पुढच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन वाढणार आहे आणि एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलच्या बाहेर आहे त्याला आतमध्ये उभा करावा लागेल. चांगला चेंडू इथे धावफलकावरती 59 चौथ्या षटकामध्ये. यस, चांगला फटका. एक टप्पा घेत फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांबवर ठोकलेला हा चौकार आणि चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 63 धावा. 63 ऑन बोर्ड. गोलंदाज ऋतिक एक चेंडू चांगला टाकतोय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेळला जातो. पुन्हा चांगला चेंडू आहे. पुन्हा चौकार आहे. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलंय डाव्या एष्टीवरती चेंडू नव्हता, उजव्या एष्टीवरच होता. मात्र शफल होत त्या चेंडूला दिशा बदलली होती. यावेळेस उंच 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 आणि इथे झेल होणार आहे. कॉम्बिनेशन मध्ये कॅच. पहिला धक्का. योगेश बाद होतोय. 15 चेंडू मध्ये 22 धावा योगेशच्या.
63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक आपण इथे बघतोय. ऋतिकचं हे षटक आहे. 8 धावा आतापर्यंत देत असताना एक गडी बाद केलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव होता. 0-4 विकेट. तर भरपूर कौतुक होतं इथे. फलंदाज योगेशनं देखील एक षटकार 2 चौकार आपल्या संघासाठी ठोकलेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऋतिक चेंडू टाकायला सज्ज आहे. नवीन फलंदाज आता त्याच्या समोर असेल आणि फलंदाज तिथे हेमंत. यस, फुल टॉस होता. 4 मिळतील. नो बॉल आणि इथे 5 धावांचा बोनस प्राप्त होईल. धावफलक वेगाने पुढे पोहोचणार आहे. 68 धावा. षटक पुन्हा लांबलेलं आहे. या ठिकाणी पंचांचा रिव्ह्यू आहे. बॅटर्सचा रिव्ह्यू आहे. मग बॉलरचा रिव्ह्यू आहे. बॉलरचा रिव्ह्यू आहे आणि इथे या रिव्ह्यू नंतर आपल्याला कळेल. मला वाटतं जी 4 मिनिटं होती ती इथेच संपतायत आता. आणि पुढच्या इनिंगसाठी तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन असेल याची नोंद घ्या. तर नो बॉल, रेफरल अनसक्सेसफुल. अजून इथे एक चेंडू टाकावा लागू शकतो या षटकामध्ये ऋतिकला. षटकाची धावसंख्या जाते 13 वरती. एक फलंदाज जरूर बाद केला इथे ऋतिकनं. 68 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 68. फ्री हिट बॉल. गोलंदाज ऋतिक तर फलंदाज हेमंत. इथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 1 धाव प्राप्त होते. धावफलक 1 ने पुढे इथे आपल्याला बघायला मिळेल. 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आणि आता तुम्हाला एका षटकासाठी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल. एकोणसत्तर धावा 4 षटकांमध्ये. 69. शेवटचं षटक अमन. पहिलं षटक टाकलेलं अमन परत एकदा येतोय. इथे 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 उजव्या बाहेर चेंडू असावा. धावबाची संधी असू शकते तिथे आणि फलंदाज होईल बाद हेमंत. दुसरा धक्का आहे. 2 गडी बाद. 69. साई किरण नवापाडा. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानामध्ये दाखल होतोय. पाच चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक आहे. 36 धावा सोमनाथनं 10 चेंडूमध्ये फटकावल्यात. 360चा स्ट्राईक रेट आहे. हा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये खूप मोठा स्ट्राईक रेट आहे. संघर्ष 11 गवाळे विरुद्ध साई किरण नवापाडा या 2 संघामध्ये मॅच आहे. लक्ष्मण स्ट्राईक एंडला असं सोमनाथ स्ट्राईक एंडला, माफ करा, सोमनाथ स्ट्राईक एंडला आहे. लक्ष्मण नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि अजून 5 चेंडू या डावातले आपल्याला बघायचे आहेत. अमन गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती यश निश्चित. अमनला बॅक टू बॉलर अडवलाय चेंडू. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते इथे सोमनाथसाठी. 37 वरती पोहोचेल सोमनाथ आणि धाव फलकावरती 70 धावा. 2 गडी बाद साई किरण नवापाडा. पुन्हा एकदा अमन चांगला चेंडू टाकला इथे लक्ष्मणसाठी. धाव घ्यायची. धावबाद होऊ लागेल इथे लक्ष्मणला. कारण स्ट्राईक एंड वरती सोमनाथ शेवटच्या षटकामध्ये जेवढे जास्त चेंडू सोमनाथ खेळणारे तेवढे जास्त धावा मिळू शकतात.
मात्र सोमनाथ साठी जर कोणी सॅक्रिफाईस करत असेल विकेट तर सोमनाथ वरती सुद्धा जबाबदारी वाढते या मॅच मध्ये. 5वं षटक सुरू असताना 70 धावा 3 गडी बाद. साई किरण नवापाडा. भावेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 3 गडी बाद झालेत. सोमनाथ भावेश ही जोडी मैदानामध्ये आता खेळणार आहे. अमनचा सामना करणार आहे. उचलला चेंडू आणि मिड विकेटला षटकार. सोमनाथ ऑन फायर. 43 वरती सोमनाथ 12 चेंडू मध्ये. तर धावफलक देखील पुढे पोहोचेल. 76 3 गड्याच्या मोबदल्यात. संघ मालक सुरेश घुडे यांच्याकडून बक्षीस आहे. सोमनाथ यानं जर अर्धशतक पूर्ण केलं तर 500 रुपयाचं बक्षीस सुरेश घुडे यांच्याकडून मिळेल सोमनाथला. धाव घ्यायचा जरूर प्रयत्न इथे आपण बघतोय. मात्र सोमनाथ कुठल्या प्रकारे स्ट्राईक सोडणार नाही. भावेश नॉन स्ट्राईक एंडवरच राहणार आहे. अजून एक चेंडू सोमनाथला खेळायचा आहे. 76 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे पुन्हा कॅच होणार आहे आणि बाद होईल. सोमनाथ अर्धशतकाचं स्वप्न दिवा स्वप्न राहिलं. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण होत आहे. 5 षटकांमध्ये धाव फलकावर 76 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 77 धावांची आवश्यकता असेल टीम संघर्ष 11 गवाळी संघाला. मॅच लगेचच होणार आहे. नाणेफेकीचा कौल. जय गावदेव झुगरेवाडी विरुद्ध ओमसाई ठुणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉससाठी या. जय गावदेव झुगरेवाडी विरुद्ध ओमसाई ठुणे. दोन्ही संघनायक टॉससाठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. तर ही मॅच मैदानामध्ये कुठे जाईल हे बघायचे. स्कोअर धावफलकावरती जरूर मोठा आहे. तिथे 76 विजयासाठी 77 धावांचं लक्ष्य मात्र 30 चेंडूमध्ये ओलांडायचे या मॅच मध्ये संघर्ष 11 गव्हाळी संघाला. तर चला मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल आपण ऐकूया निखिल ठोंबरे सरांना. धन्यवाद.
हॅलो चेक. साई किरण नवापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि आमचे परम मित्र आणि खऱ्या अर्थानं सरळ गावचं एक युवा नेतृत्व रोहनदादा घुडे यांच्याकडून साई किरण नवापाडा संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. संघर्ष इलेव्हन गावाळी संघाला आता 77 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल होतील. आमचे डीजे ऑपरेटर आता सज्ज होतील कारण माधव सर सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होतात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 77 धावांचं लक्ष आजचा 6वा दिवस डे जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी दादा सासे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट्स क्लब झुगरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला ओम साईटूने समीर सर. आता कोण टॉस जिंकते ते पाहू आपण. जे गावदेव स्पोर्ट क्लब अर्थात सचिन 11 संघाने टॉस जिंकला. निर्णय 5 मिनिटांमध्ये निर्णय येईल. दुसऱ्या बाजूला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओम साईटूने अर्थात समीर यांना आपण पाहिलं कॅप्टनच्या भूमिकेत. 30 बॉल 77चं समीकरण. बोल ना. आमचे मित्र मोहन बोटकुंडले देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ही इनिंग झाल्यानंतर संपर्क साधायचा मोहन. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक पण 30 चेंडू 77. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित या स्पर्धेमध्ये 428 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. षटकार देखील किती झाले ते पाहू. चांगलं टेलिकास्ट टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सध्याच्या घडीला रोहितला पण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे डब्या बॅटनं फटका सुंदर डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूर आणि इथे निघेल क्षेत्ररक्षकाचा दूर. चेंडू सीमा पार. फरार चौकार. चेंडू जो मात्र अजूनही शिल्लक आहे.
24 चेंडू 71 धाब्यांचं समीकरण. इथे फुलटॉस जडब्या बॅटनं फटका खेळलाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्याच्याकडून थोडीशी चुकी, परंतु ज्याचं जास्त तोटा इथे होणार नाही आहेत. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 8 धावा. धापलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही अनुभवतात. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि आंबेळगावचा स्वाभिमान, अभिमान, मुरबाड तालुक्याचा अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा भगवा चषक. ही क्रीडा स्पर्धा फुलटॉस जडव्या बॅटनं स्मॅश केलंय. डीप इन विकेटला चेंडू नाही थांबणार. एक टप्पा खात. पंचांचा इशारा नो. +4. सध्याच्या घडीला आपण पाहतायत. सध्याच्या घडीला 19 धावा. संघर्ष नावामध्ये सर्व काही आहे. संघर्ष 11 गवाळी 77चा पाठलाग. अजून एक तडाका आणि अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऋतिक आणि फक्त ऋतिकच्या पाठमधून आक्रमण. 6. MR पॅनल. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये आता असं कुठलं गाव नाही जिथे माधव ठाकरे सरांचं नाव नाही. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात माधवजी विठ्ठलराव ठाकरे सर, स्वप्नील अरविंद पाटील सर आणि राज माधव ठाकरे सर. तिन्ही ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक. 25 धावा. इथे टाकलेला चेंडू अडवा बॅटनं फटका दमदार आहे. ऋतिक नावाचं वादळ अक्षरशः गोंगवायला सुरुवात झाली आहे. संघर्ष 11चा संघर्ष सुरू आहे मित्रांनो मैदानामध्ये. ठोकलाय उत्तुंग षटकार. संख्येवर 2 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावा धावपलकावर. शेवटचे 18 चेंडू. इक्वेशन पाहू. 44 धावांचा संघर्ष 11 गवळीला हा सामना जिंकण्यासाठी संधी देवात DJ कुमार गडगे सरांना.
ओके नकुल सर. जव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिला चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता 18 चेंडूत आणि 43. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सध्याच्या घडीला साईकरण नवापाडा हा संघ थोडासा स्ट्रगल करतोय. दुसऱ्या बाजूला जबरदस्त सुरुवात गवाळी टीमची आपल्याला पाहायला मिळते. आमचे विजय पगारे उपस्थित आहेत. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. कैलास भांडे आणि जेवढे टेन क्रिक लाईव्हचे ऑफिशियल आहेत त्यांचे खूप चांगले संबंध होते मागच्या वर्षापर्यंत. जाव्या मैदानाच्या आत इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. आमचे दुसरे ऑपरेटर अभि कामत सर उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. रोहित आता थोडीशी सुट्टी घेतील कारण नाईट रातो के कातील रोहित रॉय. बिगेट केलाय. तिथे चेंडू हवेत आणि तिथे फलंदाज बाद. विकेट आपल्याला पाहायला मिळेल. चला चला जास्त गडबड नको मित्रांनो. चला जास्त गडबड. संदीपला जास्त टेन्शन नका देऊ. चला शेवटचा दिवस आहे मित्राचा. त्याला जास्त त्रास नका देऊ. आज सत्कार आपण करू त्यांचा. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतला. नाही बेलापूर खालापूर. 16 चेंडू 43 च लक्ष. दुःख होईल पण संदीप गेल्यानंतर 16 चेंडू आणि 43 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. 16 चेंडू 43 धावा. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचा ओम साई टुनेचा संपूर्ण खेळाडू कक्ष. अभि मुरबाडे सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतायत. आमचे टेन क्रिक लाईव्ह कुणाला सोडत नाही ही त्यांची खासियत आहे. ऑन स्क्रीन आपण सुरेश दादा घुडे यांना देखील पाहिलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे सुरेश दादा घोडे. नवापाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. बाहेरून मैदानाच्या बाहेरून त्यांची तळमळ पाहायला मिळते. आज आपला गावचा संघ जिंकला पाहिजे. ऑन स्क्रीन आपण पाहतायत घुडे साहेबांना. तळमळ गावचा संघ जिंकला पाहिजे आणि सध्याच्या घडीला खेळाडूंना थोडंसं मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 15 चेंडू 43चं समीकरण. फुलटॉस बॉल हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. उमेश शालेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 36. 14 चेंडू 41चं समीकरण. संघर्ष 11 गबाळेला या षटकामध्ये कमबॅक झालंय. फुलटॉस आडव्या बॅटनं रवींद्र जडेजा स्टँड. त्याला सलामी. ठोकलाय षटकार. प्लस नो बॉल. 7 धावा. मॅच कधी गबाळीला जाते कधी नवापाडाला जाते. रंगतदार सामना. 14 चेंडू आणि 34चं समीकरण. गोलंदाज चेंज. ओके सर. 2 बिमर त्याने हाताळल्यामुळे त्याला चेंज करावं लागतं. तर करावा एकाला लागलंय आणि भरावा दुसऱ्याला लागेल म्हणजे त्याने बिमर टाकला. इथे फ्रीटचा चेंडू टाकायचा आहे. 43 धावा. 14 चेंडू 34चं समीकरण. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना सध्याच्या घडीला.
टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. फ्रीटचा चेंडू होता, तिथे एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक धाब आली. एका धाब्याच्या मदतीने संघा जाऊ संख्या 44. 13 चेंडू 33चं समीकरण. साई किरण नवापाडा त्यांच्या विरुद्धामध्ये संघर्ष 11 गवाळी. हा सामना रंगतोय. 13 चेंडू 33 धाबा. लक्ष थोडंसं मोठं होतं, परंतु मैदानामध्ये सुरुवात जबरदस्त केली आणि सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक, ज्याच्या पाठामधून 3 षटकार आतापर्यंत आलेत. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या पाठनं फटका जो मात्र खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय का ते आपल्याला पाहायचं. अशोक पांडुरंगजी गीते साहेब, हॉटेल माऊलीचे प्रोप्रायटर आता आमचे चेतनजी गीते यांचे पिताश्री, ते या क्रीडा स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. वेलकम, त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 12 चेंडू 32चा सामना. मॅच रंगात आहे मित्रांनो. एका बाजूला संघर्ष गवाळी, दुसऱ्या बाजूला साई किरण नवापाडा. जबरदस्त सामना तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अनेक क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑटो मॅच. 12 चेंडू 32 धावा. गोविंद सर थोडस फास्ट संपर्क साधा. गोविंद सर. 12 चेंडू आणि 32चं समीकरण आहे. बारा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सुनील सर, गोविंद सर, जो भी लाना है दो लाना. 12 चेंडू 32. बारा चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष 11 गवाळी त्यांच्या समोर साई किरण नवापाडा. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत, लॉंग आपला फिल्डर झेल झाला. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ऋतिक मात्र बाद. शेवटचे आता 11 चेंडू 32 धावा. अकरा चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आणि इथे आपल्याला पाहायचं कोण रनआउट आहे ते. फलंदाज बाद.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी वेल बोल्ड. आणि ते अजून एक विकेट. सध्याच्या घडीला संघर्ष 11 गवाळी संघर्ष करते. ज्या प्रकारची सुरुवात होती परंतु या षटकामध्ये गोलंदाजाने अक्षरशः टीमला बॅकफुटवर ढकलला. पडल्यानंतर चेंडू राईट झाला. यष्टीरक्षकाचा वेध. तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. 9 चेंडू आणि बनवायच्यात आता 32 धावा. संघर्ष 11 गवाळी या टीमला. साई किरण नवापाडा या संघाच्या विरोधामध्ये चांगला खेळ राहिला. पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील अंतिम सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सचिन 11 जे गावदेव झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई ठुणे एका बाजूला, योगेश पारधी, प्रवीण सावळा, वैभव सावळा, विश्वास पारधी, निवृत्ती सावळा, गोपीनाथ, भरत, आदी, प्रसाद, धनाजी आणि अक्षय हे खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला अभि मुरबाडे, समीर मोहपे, टिळक मुरबाडे, रोशन मुरबाडे, चंदू बांगर, भावेश व्यापारी, उमेश मुरबाडे, मनोज गगे, आविष्कार हरड, सागर मोहपे, दुर्वास मुरबाडे आणि कुंदन मुरबाडे ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. फटका इथे दमदार आला. चेंडू सीमा पार आहे. 6. सात चेंडू आणि आता 26चं समीकरण आहे. आल्या आल्या जो षटकार आलाय तो संघर्ष 11 गवाळीला आनंद देईल. अर्धशतक कंप्लीट आहे गवाळीचं. 4 बाद 51, 7 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. 7 चेंडू 26 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. इथे डॉट बॉलची समाप्ती. इथे शेवटचे 6 चेंडू आणि आता 26 धावांचं लक्ष. 6 चेंडू 26 धावा. गवाळी जिंकेल की नवापाडा, नवापाडा जिंकेल की गवाळी याचा संघर्ष सध्याच्या घडीला चालू आहे. चला थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारी टीम साई किरण नवापाडा. एक जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली. 2 षटकांमध्ये भरपूर चांगली सुरुवात गवाळीची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तदनंतर कमबॅक कसं करायचं हे साई किरण नवापाडा संघाला माहिती आहे. चांगली गोलंदाजी राहिली 2 षटकात. आता 6 चेंडू 26चं समीकरण. इथे 2 ते 3 मोठाले फटके आता प्रॉपरली खेळावे लागतील पहिल्या 2 ते 3 बॉलवर. पाहूया काय होतं. शेवटचे 6 चेंडू 26 धावा. इथे नवापाडा जिंकेल की इथे जिंकेल गवाळी त्याचंच आता उत्तर आपल्याला 6 बॉलमध्ये मिळेल. शेवटचं अंतिम षटक. रोहित. फुलटॉस आणि फुलटॉस जाईल सीमापार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अमनच्या बाट मधून हा षटकार. 5 चेंडू 20 धावा कंपल्सरी चेसिंग. 5 चेंडू 20 बनवत असताना ते काय करायचं. 2 षटकार 2 चौकार मॅच फिनिश. दुसऱ्या बाजूला 2 डॉट बॉल मॅच फिनिश.
काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 5 चेंडू 20 धावा. नवापाडा जिंकेल की गव्हाळी ते पाहायचं आहे. इथे बिग हिट, फटका दमदार आहे आणि धावाही दमदारच मिळतील. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. गव्हाळीला आनंद 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 देणारा षटकार आहे. 6 धावा. दोन बॉल मध्ये 2 षटकार. जबरदस्त जबरदस्त ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. का फटका सजवला. कॅमेरामनचं देखील कौतुक. शेवटपर्यंत बॉल टिपतायत. षटकार आला. बाबू रॉय बंधूंनी टेनक्रिक लाईव्हला सुगीचे दिवस आणले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. 4 चेंडू आणि आता 14चं समीकरण. वॉट अ मॅच. 2 तर षटकार आले पहिल्या 2 चेंडूंवर. 4 चेंडू 14 धावा. धगधगता थरार. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. 96 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. नॉट अ जोक. 96. 4 चेंडू 14 धावा. इथे टाकलेला हा चेंडू तितका चांगला फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं आहे. अमनला स्ट्रायकर एंड वरून दूर ठेवलंय. इथे आता नवा पाडा कमबॅक करेल मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 13चं समीकरण. सामना कंपल्सरी चेस. 3 बॉल 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू. काय घडतंय. कोण जिंकतंय ते आपल्याला मात्र पाहायचं आहे. जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला. 96 संघांचा प्रवेश या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भगवा चषकाची हीच खासियत आहे. पॅम्पलेटवर जेवढी एंट्री आहे तेवढी एंट्री आणि पॅम्पलेटवर जेवढं बक्षीस आहे तेवढं बक्षीसच दिलं जातं. 3 चेंडू 13चं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. कारण एंट्री जमा करण्यासाठी अध्यक्ष असतात नकुलजी भांडे. गोलंदाज तयार. 3 चेंडू 13चं समीकरण आहे. मॅच महत्वाची आहे. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. कैलास. महत्वाचा सामना रंगतोय. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू महत्वाचा. दर्शन बॉलला सीमारेषेचं दर्शन दाखवेल का. इथे टाकलेला हा चेंडू. फटका फसला. विकेट आली आणि साई किरण नवापाडा साठी आनंद देणारा हा चेंडू. इथे विकेट. फलंदाज बाद. 2 चेंडू आता 13चं समीकरण. व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. सुनील माळी सर आपली वाट पाहत आहेत. अरुणजी पवार प्रसिद्ध उद्योजक साखरे. अर्जंट काम आहे त्यामुळे संपर्क साधा अरुणजी पवार साहेब. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. इथे अवांतर चेंडू जर नाही आला तर साई किरण नवापाडा जिंकेल. इथे बिग हिट. सुंदर असा झेल आपल्याला पाहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 1 चेंडू आणि बनवायच्यात आता 12 धावा. एक चेंडू 12. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट आणि साई किरण नवापाडा
या सामन्यामध्ये विजय होतो. अभिनंदन ओम साई ठुणे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं हवे दादा. आणि दुसऱ्या बाजूला टीम सचिन 11 जुगरेवाडी, आपण लगेचच आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. गव्हाली टीमचे कर्णधार नकुलदादा भांडे यांच्याशी आपण संपर्क साधायचा ऑन